एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा काय से निपाहुने रोग क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कैसे निचर्चावे अमृता ते केवुते राधावे गगनावरी उभवावे गडे केवू तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही मन निवांत केले लागी सेवक जाओ तुमच्या लागलो तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो आहो स्वामी तुकया देवाया वरी न करावा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहो स्वामी तुकया देवा यावरी न आहो स्वामी तुकया देवा यावरी न आहो स्वामी तुकया देवा यावरी न यावरी न करावा मेरो यावरी न करावा स्वामी तुकया देवा यावरी न करावा मेरो यावरी न करावा मार्ग दावणी गेले आधी दया निधी संतते तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंथा कोठे काही अखिल गुण निधान करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे नानोबाराय जाळोने संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्माला शोभून दिसतात असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज व ज्यांच्या कीर्तनामध्ये माझ्या जगाच्या मालकांना नाचावा असे पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आणि आजची ही आपली 6वी अंघोळ करण्यासाठी निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानुर ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचे कृपा पात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असा आहे या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात की ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची त्या साधकांना भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये माझे निळोबराय करता येते अभंगाचा विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व पुणेकरांना म्हणण्यापेक्षा तुमच्या जिल्ह्याला म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बावधन गावाला काय चालू आहे बरोबर आहे का नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदात आपल्या कार्यक्रमाची चर्चा आहे वैकुंठवासी कैलासवासी आमचे ज्ञानोबा बाबूराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे अगदी गोड नियोजन या दगडे कुटुंबियांनी केलं नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे मी नेहमी सांगतो तुमच्या बावधनकरांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये
परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाही, पुणे जिल्ह्यातील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना कीर्तन ऐकायला वाटेल यात नवल नाहीये. त्या दगडे कुटुंबियांनी आमच्या बापूने नियोजन एवढं सुंदर केलं, कार्यक्रमात एवढा जीव ओतला की मेघराजा सुद्धा 6 दिवसापासून दररोज हजर आहे महाराज. एकही दिवस असा नाही की मेघराजाची हजेरी नाहीये. बरोबर आहे का नाही? काही लोक म्हणतात की पाऊस आला म्हणजे अपशकुने. हा चुकीचा गोड गैरसमज आहे तुमचा. पूर्वी साधू संत योगी महात्मे यज्ञ करत होते, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नव्हती यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. आपण असं समजून चालू की पहिल्या दिवसापासून आपला यज्ञ परिपूर्ण झालेला. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे निळोबराय सांगतात की बाबांनो, ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय, ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची, कधी न आटणारा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, त्या साधकानं भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. मला आनंद वाटतोय. हे बघा, जाणं या निसर्गाचा नेमच आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराजांनी किती गोड वर्णन केलंय पहा. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कडक झालाय, कडक झालाय तो. कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा वेळेस वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलं, तेरवीच्या कीर्तनाला गेलं, दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलं की प्रामुख्याने एक गोष्ट नेहमी कानावर ऐकायला भेटते की बाबा, आमच्या आई वडिलांनी खूप कष्ट केले हो आमच्यासाठी. आता त्यांचे आनंदाचे दिवस आले, आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले. कोणी सांगतं माझी आई सोडून गेली, कोणी सांगतं माझा भाऊ सोडून गेलाय, कोणी सांगतं माझा बाप सोडून गेलाय, कोणी सांगतं माझा पत्नी सोडून गेली, मुलगा सोडून गेलाय, मुलगी सोडून गेली. इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे, मला त्यांना एकच प्रश्न करायचा आहे. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांना. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विठाला मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहेत तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारे मंडळी, माझी एक विनंती आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण बसणारे मंडळी, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. थोडं जीवन जगा, पण जीवन एवढं सुंदर जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामाझी, जगामाझी राहिला कीर्ती ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर राहिला कीर्ती जगामाझी, जगामाझी राहिला कीर्ती जगामाझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर राहिला
स्फूर्ती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून अगदी थोडं जीवन जगा, पण जीवन एवढं सुंदर जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अगदी थोड्याशा वेळेमध्ये मला या अभंगाची भूमिका ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देईल तसे अभंगाचा विचार करायचा आहे. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. कोणी निळोबराय, काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते माझे निळोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा भेटीवर उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया, ओ निळोबराय, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, ओ देवा, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आनासिका. ए देवा, अबे देव आहे ना तू, तुला शास्त्र वगैरे काही कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. लक्ष देऊन ऐका बरं. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचंच नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जायचं 2, आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 3. आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकटची दारू पाजत असेल प्यायची नाही, तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. महाराज मी खरं सांगू, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, रामायण चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं या बसणारे मंडळी, मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करल. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणसाला स्थिर करण्याची ताकद जर कोणत्या व्यासपीठामध्ये राहिली असेल तर ती फक्त आणि फक्त ही नारदाची गादी. महाराज, एवढा पाऊस असताना सुद्धा आपल्या मंडपामध्ये बसायला जागा नाही, हे वारकरी संप्रदायाविषयी तुमच्या अंतकरणामध्ये असणारा विश्वास आहे, म्हणून लोक एवढ्या प्रेमाने येतात. समाजातल्या जातीवादाचा विषय संपवणारी जात फक्त वारकरी संप्रदाय. अंतकरणातले विकार नष्ट करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर या व्यासपीठामध्ये असं आहे. अंतकरणातले विकार, जातीवाद, मत्सर सगळ्या गोष्टी जर कुठं संपत असतील तर ते हे व्यासपीठ आहे. अशी बसणारी मंडळी, पहिले 25 वर्ष तुम्ही फक्त अभ्यासच करा. अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दुनी अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास, अभ्यास शोक. तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, MBBS व्हायचं, MD व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, नगरसेवक व्हायचं, काय व्हायचं ते 25 वर्ष माणसाने फक्त अभ्यास करायचा. 25 ते 50 माणसानं ढिलं पडायचं नाही, फक्त पैसाच कमवायचा. अनंत भाऊ काय कमवायचा? मग दिवसातून 4-4 जरी कीर्तन काम करायचं काम पडलं तरी चालेल, पण पैसा कमवायचाच. तुम्ही म्हणसाल महाराज असं का वेगळं बोलता? हो, 4 पुरुषार्थ सांगितलेले शास्त्रामध्ये. किती पुरुषार्थ आहे? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. काय अर्थ आहे? आणि तो किती ते किती कमवायचा? 25 ते 50 माणसाने फक्त कष्ट करायचे. पण काय माझ्या तुकोबाने सांगितलं? कष्ट करा, पैसा कमवा, पण तो कमवा कसा? जोडून या धन उदास विचारे वेच करी. पैसा कमवू नका या मताचा महाराज नाहीये, पण जोडून या धन, उत्तम व्यवहाराने पैसा कमवा, म्हणजे तुमचं जीवन आनंदात जाईल. ठीक आहे महाराज, 50च्या नंतर प्रत्येकानं थांबून जायचं. 50 ते 75 माणसाने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम. 50 ते 75 माणसाने फक्त परमार्थ करायचा, भगवंताचं भजन करायचं. मला सांगा वाटतं, दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टकल पडलं, नवीन टोप घातलाय आपण, तोही टोप खराब झाला तरी आपण घर सोडायला तयार. शेवटी घरचे तुम्हाला उचलतात आणि वृद्धाश्रम मध्ये टाकतात. मी या मताचा महाराज आहे. घरच्यांनी आपल्याला कंटाळावं एवढे दिवस घरात राहूच नाही. विठ्ठल प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम
अर्जते पुण्यं चतुर्थम किम करिष्यसि. या 3 अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. 75च्या नंतर जीवनामध्ये काहीच होत नाही, पुण्यही होत नाही पापही होत नाही. मग महाराज योग अवघडे, ज्ञान अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू, कर्मकांड हे अवघडे. काही लोक म्हणतील यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज? 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण. बामणाच्या दक्षिणा सगळं सांगतोय तुम्हाला. 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे लोक आपण. आपल्याकडून काय यज्ञाधिक कर्म जमणार आहे? अरे पाची पांडवांनी राजसू नावाचा यज्ञ केला तर तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चुप बसावं लागतं, तूप पाहायला भेटत नाहीये. मग यज्ञ अवघडे, कर्मकांड अवघडे, ज्ञान अवघडे. मग महाराज करायचं काय? भागवतकाराने सांगितलं पहा, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा हो, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. महाराज पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठ आहे. कलियुगा माझी कलियुगा माझी कीर्तन जेने नारायण देईल भेटी. का? कलियुगामध्ये बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा जास्त होती, त्यामुळे ते साधन योग्य होते. आता कलियुगामध्ये आयुष्य 100 वर्षाचं आहे. तुम्हाला मला किती वर्षाचं आहे? 100. त्यातले 50 तर तुम्ही झोपीतच घातले. खाली किती उरले? बोलत चला मायावर. किती उरले? 50. 50ले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्या नाही, बेरोजगार आहोत आपण. 5 वर्ष आपले फिरण्यातच गेले. खाली किती उरले? 15. 15तले 3 करोनात गेले. आता खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय होणार आहे? आमदार होणार आहे, नगरसेवक होणार आहे, खासदार होणार आहे? काहीच नाही महाराज. आणि खरं सांगू का, पूर्वी माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. लक्ष देऊन ऐका बरं. पूर्वी माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हावं लागत होतं. आता मरण्यासाठी म्हातारा होण्याची गरज नाहीये. चालता चालता लोक मरतात हो. कपाताच्या कपातन बशीतला बशीत लोक म्हणे आता कीर्तनात होता हो, कीर्तन वाजवलंय त्याने माझं. मेला 1 मिनिट लागला नाही हो. हे काळान काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकरीत वयसरे. ज्ञानोबराय सांगतात एवढ्या लवकर माणसं मरता येते. पूर्वी माणसं मरण्यासाठी माणसाला म्हातारा व्हावं लागत होतं. आता कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाहीये. सांगू तुम्हाला, हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले गड्यांनो तर या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, त्या आयफोनची गॅरंटी वॉरंटी आहे. चांगला बल्ब घेण्यासाठी जा, चांगला साऊंड घेण्याचा, सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे. पण माणसाची काय गॅरंटी आहे? क्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिलिना. एक क्षण सुद्धा लागत नाही. क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. म्हणून महाराज सांगतात, राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा, वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा. कधी जाईल काही सांगता येत नाही. मग मला सर्वांना एवढंच सांगायचं, आयुष्य कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? फक्त भगवंताचं भजन. भक्ती पंत बहु सोपा, कुठं जाण्याची गरज नाही ना. महाराज सांगतात, कामामध्ये काम काय म्हणा राम राम, जाईल भवश्रम, ओ सुख होईल
वाक्य बोलण्याचं धाडस करू. हे बघा, हा भारत स्वतंत्र 1947 साली झाला. लोक म्हणतात की या सरकारने सबसिडी दिली, त्या सरकारने सबसिडी दिली, पण मी नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगतो गड्यांनो, संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगातल्या कोणत्याच सरकारला जमली नाहीये. कामामध्ये काम ही सबसिडीचे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा ही सबसिडीचे, काळ वेळ नामा उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उदारती ही सबसिडीचे, न लगती सायाचा जाळे मनांतरा सुखी येतो घरा नारायण ही सबसिडीचे. अजून नाथ बाबाने तर याच्या पुढे दिली, हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला ही सबसिडीचे. याच्या पुढे सांगू, हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता हरी बोला ही सुद्धा काय आहे, सबसिडी. नाथ बाबाने तर काय महाराज सबसिडी दिली हो तुम्हाला. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे सबसिडी सांगतोय. न लगे तीर्थाचे, तीर्थाला जाण्याची गरज नाही, न लगे दंडन मुंडन, अरे तिरुपतीला जाऊन चाटी करायची गरज नाही. हे नाथ बाबाने सांगितलंय. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. बर विनंती केली, हीच माझी विनवणी, जोडोनी या कर दोन्ही शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. मग महाराज सर्वात सोपं साधन भक्ती मार्ग आहे. ठीक आहे महाराज, मार्ग कळालाय आम्हाला, पण दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे जेवढे काही वारकरी संप्रदायाची ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत जेवढे काही संत मंडळी या महाराष्ट्रात झाले, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केला असता निश्चित जीवनामध्ये कल्याण होईल. खरं सांगू, परमार्थामध्ये परिपूर्ण होण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक मार्ग आणि दुसरा पंथ. अरे आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत का, की आपण सर्व वारकरी पंथाचे पाईक आहोत महाराज. आणि या वारकरी पंथानं जर तुम्ही तुमच्या जीवनाचं अनुक्रमण केलं जाण्याचं, तर कोणत्याही प्रकारचा आडफाता तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. अभंगाचं घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, तेनेची पंथे चालू जातात. त्या पंथाचं जर अनुकरण तुम्ही केलं तर न पडे गुंथा कोठे काही. बसणारे मंडळी, आपण ज्या पंथाचे पाईक आहोत, आपण वारकरी पंथाचे पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. मला एवढंच सांगायचं, विश्व फिरा तुम्ही, या जगामध्ये या भारतामध्ये सगळ्या तीर्थयात्रेला जा, कुठेही जा, पण खरं सांगू वारकरी संप्रदायासारखा पंथ तुम्हाला या विश्वाच्या पाठीवर पाहायला भेटणार नाही महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे महाराज, ते तत्व लक्षात घ्या. पहिलं, वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. दुसरं, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. तिसरं, वारकरी संप्रदायाचा गणवेश ग्रंथ श्रेष्ठ. आणि चौथं, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. एक सांगू, तुम्ही बसणाऱ्या मंडळीने कधी विचार केला का हो, वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या अंगावर पांढरं शर्ट असतं, पांढरी टोपी असते, पांढरं शर्ट असते. याचं कारण हा कपडा एवढा सुंदर आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हा कपडा एवढा सुंदर आहे की एखादा व्यक्ती विठोबा रुक्माई झाला आणि बुक्का लावण्यासाठी जर आला आणि त्याचा बुक्का जर माझ्या शर्टावर सांडला, तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्यावरच असतं, महाराजावर नसतं. संप्रदाय एवढंच सांगतो, बाबा जसे पांढरे कपडे दिले ना तुला, तर जीवनभर पांढऱ्या पायासारखंच राह, काळं होऊ नको. म्हणसाल महाराज का? अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं लोक एवढं प्रेम करतात महाराज आपल्यावर, तेवढं प्रेम जगात कोणावरच करत नाही महाराज. एक कीर्तनकार जर एखाद्या गावामध्ये गेला तर लोक 5-5, 10-10 हजार रुपयाचे फटाके वाजवतात महाराज. एखादा कीर्तनकार जर कीर्तनाला गेला तर लोक 100-100 हार त्याच्या गळ्यामध्ये घालतात. आपण त्या लायकीचे आहोत म्हणून नाही, आपली तेवढी योग्यता आहे म्हणून नाही. हे सर्व उपकार जर कोणाचे असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे महाराज. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, आज संप्रदायाला जेवढे चांगले दिवस या जगामध्ये तेवढे IT पार्कला नाहीये, तुमच्या एरियातच आहे. शेअर मार्केटला तर अजिबात नाहीये आणि पुढाऱ्यांना तर अजिबातच नाहीये महाराज. बरोबर आहे का नाही? सर्वात चांगले दिवस जर या जगामध्ये कोणावर असेल तर ते संप्रदायाच्या मंडळीवर आहे. मला विशेष वाटतं, अरे एवढेच लोक जर एखाद्या पुढाऱ्याला गोळा करायचे असले तर कमीत कमी 2 पेटी, म्हणजे 2 सियारा. बरोबर आहे का नाही? एवढा 5 वाजेपासून 4:30 पासून सारखा 6:30 वाजेपर्यंत धो 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 पाऊस पडत होता.
मला वाटलं लोक येतात का नाही, पण खरं सांगू का, हे जेवढे काही मंडळी ना महाराज, मला तरी असं वाटतं बापू साहेब, तुम्ही जीवनामध्ये काय व्यवसाय करता, काय धंदा करता, काय तुमचा बिझनेस आहे, याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. पण नारदाच्या गादीवरून एक गोष्ट सांगतो की ही सगळी मंडळी तुम्ही कंपवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. म्हणून आनंद वाटतो, बरोबर आहे. म्हणून संप्रदायावर लोकांचा विश्वास आहे, होताही आणि उद्या सुद्धा राहणार आहे. बरेचसे लोक म्हणतात की आता संप्रदायामध्ये चढ उतार झाला, महाराज लोक बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाहीये. तुमचं पाप हे तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. किती प्रेम करतात संप्रदायावर लोक सांगू तुम्हाला. आळंदीत ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये आम्ही शिकायला आलो, ज्याला गायन जमत नाही, ज्याला पखवाज जमत नाही, त्याला फक्त विनापारा करावा लागायचा. काय, आणि ते विनापाराचे 7 दिवसाचे अनंताबाद 300 रुपये द्यायचे. 300 रुपये सकाळी 4 तास पारा करायचा, संध्याकाळी 4 तास पारा. पुणे जिल्ह्यात उरुळी कांचन जवळ एक गाव आहे, त्या गावाला मी विनेपाऱ्याला गेलो होतो. त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिला 15 वर्ष लेकरू झालं नाही. किती वर्ष? 15 वर्ष. आणि 15 वर्षानंतर पांडुरंगाला नवस केला आणि एक सोन्यासारखं पोरग झालं. मला इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना विचारायचं, 15 वर्षाच्या मायमाऊलीला लेकरू झालं नाही आणि 15 वर्षानंतर जे लेकरू झालं असेल, किती प्रेम असेल होते आईवर, हे मी शब्दात नाही सांगू शकत. त्या आईलाच माहित आहे की त्या लेकरावर किती प्रेम असेल. एवढं प्रेम करत होती ती आई त्या लेकरावर. 6-7 वर्षाचं लेकरू, आणि नेमकं आमचं नशीब एवढं चांगलं की त्या मायमाऊलीच्या घरी आमचं जेवण होतं. आणि ते पोरग हरिपाठाला आलं, हरिपाठ झालं, फुगड्या चालू होत्या, खेळलं. आमच्या फुगड्या चालू झाल्यानंतर ते नाचलं, घरी गेलं आणि आपल्या आईला सांगू लागलं, ए आई ऐकलंस का ग? माय म्हणली, काय रे सोन्या? आई, मी आज खूप नाचलो ग हरिपाठामध्ये, खूप उड्या मारल्या, मला खूप भूक लागली ग. आज आपल्या घरी पंगत आहे आणि तू सुंदर असे गुलाबजाम केले, त्यातले 2 गुलाबजाम देतीस का मला? त्या आईनं त्या लेकराला मांडीवर बसवलं. लक्ष देऊन ऐका. त्या लेकराला मांडीवर बसवलं, त्या लेकराच्या गालावरून हात फिरवले आणि त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघला, ए बाळ्या, ए सोन्या, आज आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार नाही असं नाही म्हणली ती. अरे, आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. काय म्हणली ती? आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे लेकरा. आणि तू जर अगोदर गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्टे होतील, आणि उष्टे गुलाबजाम जर मी महाराज लोकांना खाऊ घातली तर तुला पाप लागल. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. मला एवढंच सांगायचं, 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने आपला रक्ताचा गोळा गर्भात वागवलाय, अमृताहीपेक्षा पवित्र दूध ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला पाजलंय, तळ हाताच्या फुडासारखं जपलंय, ती मायमाऊली जर गुलाबजाम स्वतःच्या लेकरासाठी देत नसेल आणि तुमच्या आणि माझ्यासाठी काढून ठेवत असेल, तर मला हात जोडून एक विनंती करायची, आपण सुद्धा त्याच लायकीत राहिलं पाहिजेत महाराज. लायकी नाही सोडली पाहिजे. विठाल, त्या वाईट माणसाकून एखादी गोष्ट होऊ द्या, समाजावर त्याचा परिणाम होत नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. एखाद्या वाईट माणसाकून एखादी वाईट घटना घडू द्या, समाजावर त्याचा परिणाम होत नाहीये. पण एखाद्या चांगल्या माणसाकून जर काही वाईट घडलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कशावर होत असेल तर समाजावर होतो. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, ज्ञानोबरायच्या दर्शनाला गेले की देवाला फक्त एवढंच मागा, देवा तुम्ही दिलेलं सगळं काही आहे आमच्याकडं, काय कमी आहे महाराज आपल्याकडं? विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळी. अरे, इथं बसणारे जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, मायबाप तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे एवढे भाग्यवान लेकर आहोत की आम्हाला दिवसाला दिवाळी महाराज. विठाल, परमार्थ थाटात करा, कारण की परमार्थ हलकटासारखा करत जाऊ नये महाराज. बरोबर आहे का नाही? हा सप्ताह पाहिल्यानंतर एखाद्या शावकाराने जसं आपल्या पोरीच्या लग्नासाठी खर्च करावा ना, एखाद्या पुढाऱ्याने जसं आपल्या पोरीच्या लग्नासाठी खर्च करावा, तेवढा आमच्या बापू साहेबांनी स्वतःच्या बापासाठी खर्च केलाय महाराज. बरोबर आहे का नाही? परमार्थ ऐश्वर्यात खर्च करा, तुम्ही भगवंतासाठी खर्च करा. भगवंत कोणत्या रूपाने तुम्हाला कधी काय देईल काही सांगता येत. आपण सुद्धा परमार्थ करत असताना महाराज मंडळीने परमार्थ खूप आनंदात केला पाहिजेत. आपण येड्या बागड्याचे लेकर नाही हो महाराज. आपण कोणाचे लेकर आहोत? प्रमाण ज्ञान आमदारायचं. जम्बू या दीपा माझी हो एका पंढरपूर
कोणाची लेकर आहे आपण? भिकाऱ्याची नाही हा, विठू पाटलाचे लेकर आहे. कोणाचे? जम्बो या दीपा माझी ओहो एक पंढरपूर धर्माचे नगर देखा ओहो विठू पाटील त्याचे विठू पाटील म्हणून परमार्थ ऐश्वर्यात करा. पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. दुसरा आहे का? वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. ज्ञानोपराधिक जेवढे काही साधू संत मंडळी या महाराष्ट्रात होऊन गेले 9030 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये. किती ओव्या आहे? 9030 ओव्या आहे. एक ओवी मला ज्ञानेश्वरीमध्ये अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलं माझी आरती करा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलंय माझी फोटो घरात लावा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की त्या फोटोमध्ये ज्ञानोबराने असं सांगितलंय की माझी आरती करा, माझे फोटो लावा. आहा, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं विठोबासी शरण जावे 4092 अभंग गाथ्यामध्ये. पण तुकोबराने कुठंच तुम्हाला आग्रह केला नाही की माझं फोटो लावा, माझं हे करा, काहीच नाही महाराज. मी खरं सांगू, जीवनभर साधू संतांनी देवाला पुढं केलं ते स्वतः मागे राहिले. लक्ष देऊन ऐका बरं. वारकरी संप्रदायातल्या साधूंनी काय केलं? जीवनभर देवाला पुढं केलं आणि ते मागे राहिले म्हणून आजरा अमर झाले. ज्यांनी देवाला मागं केलं स्वतःचे फुटू पुढे गेले ते जेलमध्ये गेले. बरोबर आहे का नाही? देवापेक्षा मोठं होऊ म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. अरे एक गाणं असू द्याला इथले 2 दिवस चालेल, 3 दिवस चालेल, 4 दिवस चालेल, 1 वर्ष चालेल. रूप पाहता लोचनी अभंग दररोज म्हणतोय महाराज कीर्तनकार, तरी दररोज नाविन्य वाटतं, कारण ती वाणी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. सुंदर ते ध्यान अभंग दररोज म्हणतोय आपण, तरी दररोज नाविन्य वाटतं. याचं कारण ती वाणी कोणाची आहे? तुकोबरायची. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे, संत श्रेष्ठ आहे, गणवेश श्रेष्ठ आहे आणि सर्वात महत्वाचं वारकरी संप्रदायाची विचाराची बैठक श्रेष्ठ. याचं कारण या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी. पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं गड्यानो. दुसरं दर्शन नामदेवरायच्या पायरीचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव एक कान्होपात्रा, एका वेश्येची मुलगी होती हो. अरे जो संप्रदाय वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा? प्रमाण घ्या चोखोबरायचं. खटनट यावे शुद्ध होनी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरी. हो, एका जाणकार माणसाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज एवढी जर सुंदर वारकऱ्याची विचाराची बैठक सुंदर आहे, मग तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं कारण सांगू का महाराज? वारकरी संप्रदायामध्ये एक तत्व नाहीये, म्हणजे एक देव नाहीये, एक ग्रंथ नाहीये, एक मंत्र नाही, एक संत नाहीये. कोणी म्हणतं साई चरित्र श्रेष्ठ तर कोणी म्हणतं गजानन बाबाचं चरित्र श्रेष्ठ, कोणी म्हणतं रामायण श्रेष्ठ तर कोणी म्हणतं भागवत श्रेष्ठ. बाकीच्या ठिकाणी तसं नाहीये. एक देव आहे, एक मंत्र आहे, एक संत आहे. मग महाराज तरी सुद्धा अरे आता जन्माला आलेली काही मंडळी आहे, रामदेव बाबा असतील, श्री श्री रविशंकरजी असतील, हे काही जुने लोक नाही हो महाराज. 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये ह्या लोकांनी असं वैभव निर्माण केलं की जगामध्ये काही देशामध्ये त्यांच्या शाखा आहे. आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं कारणच ते आहे, आपण लोक संघटित कमी आहोत. बरोबर आहे का नाही? 7 दिवसाचे कीर्तन असतात. कोणी सांगतं भक्ती श्रेष्ठ, कोणी सांगतं वैराग्य श्रेष्ठ, कोणी सांगतं नाम श्रेष्ठ, कोणी सांगतं उपासना श्रेष्ठ. 7 दिवस 7 विचार सांगतात. काल्याचा कीर्तनकार काल्याचं चरित्र सांगतो, लोक जेवून घरी निघून जातात. विषय संपला. मी नेहमी सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा हल्ला ना आपला हल्ला गुल्हा आपला तळाच कळत नाही महाराज, म्हणून ते एकत्रित नाहीये. मग वारकरी संप्रदायामध्ये गर्दी कमी आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी नाहीये. मी सर्वच मंडळीला एवढं सांगेल, बाजारात जर फिरायला गेले तर सोनाराच्या दुकानात जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या दुकानावर? सोनाराच्या दुकानात गर्दी कमी असते, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी खूप असते. याचं कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटती. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. 1 तोळा जर घ्यायचा असेल तर 1,10,000 पर्यंत झाले. बरोबर आहे का नाही? तसं वारकरी संप्रदाय म्हणजे माझं 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे महाराज. काय आहे? 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे. मी नेहमी सांगतो, मी वृंदावनला भागवत शिकण्यासाठी होतो 2007-8ला असेल. तिथं एक राम सुखदासजी यांची शाखा होती महाराज. तिथं एक महात्मा होते, एवढे कडक होते ते महात्मा की त्यांच्या समोर कोणताच विद्यार्थी जात नव्हता. त्यांच्याकडे बघितलं तरी विद्यार्थी घाबरत होते, एवढा वैराग्यवान महात्मा होता. पण त्या महात्म्याचं दुर्भाग्य असं
कधीच कोणाला काही बोलत नव्हता, कधी कोणाकडे पाहत नव्हता, कडक महात्मे होते. त्यांच्याकडे बघणंच पोरं घाबरत होते, त्यांच्या रूममध्ये कसे जातील. पण लहानपणापासून स्वभाव असा आहे, जिथं कोणीच जात नाही तर जायची हाऊस खूप पहिल्यापासून. मग आता ते महात्मा अभ्यास करत असताना त्यांच्या रूममध्ये जात असताना मी म्हटलं पाहिजे, स्वामीजी मैं अंदर आऊ, काहीच नाही. मी आय कम इन सर, काहीच नाही. मी डायरेक्ट गेलो. ते महात्मा वाचन करत असताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पाहिल्यानंतर डायरेक्ट आले. बरोबर आहे का नाही विठ्ठल? त्या महात्म्याने वाचन करत असताना माझ्याकडे पाहिलं. त्यांची ती नजर माझ्यावर पडल्यानंतर मी थरथर थरथर कापायला लागलो. मला पुढेही जाता येणार, मागंही येता येणार. मी असं मागं वळालो, बाहेर निघालो. माझं लक्ष त्यांच्या रूममध्ये गेलं. त्यांचं एक छोटंसं देवघर होतं. त्या देवघरामध्ये एकेकूण ज्ञानोबरायचा फोटो होता आणि एकेकूण तुकोबरायचा फोटो होता. मला थोडा संकोच वाटला. मी थांबलो, स्वामीजीचं दर्शन घेतलं. आता हिंदी काही मला चांगली जमत नव्हती, पण थोडं थोडं बोलण्याची प्रयत्न केली. मला, स्वामीजी आप तो ब्रज रसिक हो. काय म्हणलं त्यांना मी? आप तो ब्रज रसिक हो. यहाँ वृंदावन में तो सब राधा रानी के और भगवान कन्हैया के भक्त है, फिर आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याने मला सांगितलं, बेटा हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं. काय म्हणला तो महात्मा? लक्ष देऊन ऐका. बेटा हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं तो हम हमारा मन प्रसन्न करने आनंदी और देहू आते हैं. काय म्हणला तो महात्मा? अरे वृंदावन मध्ये असल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस उदास होईल त्यावेळेस आम्ही लोक आमचं मन प्रसन्न करण्यासाठी कुठं येतो? आळंदी आणि देहूला येतो. मी खरं सांगू का, आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती ही आहे की आपण सर्व मंडळी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये जन्माला आलोय. विठ्ठल वारकरी संप्रदायाचे संतही श्रेष्ठ आहे, ग्रंथही श्रेष्ठ आहे, गणवेश श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाची विचार प्रणालीही श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज सांगतात, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काय केलंय त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी? निळोबराय सांगतात, मोडोनिया साधूने तुमच्या आणि माझ्यासाठी काय करून ठेवलं, काय वतनदारी कमवून ठेवली माझ्या ज्ञानोबराने सांगतात. हे बघा, मोडणी या नानामते देती सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकांना आपल्या हातात दिलाय. ज्ञानोबराय तुकोबराने भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार. आता बसणाऱ्या मंडळी आपल्याला काहीच करायचं काम नाही. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मे गदारोळी आनंदे. ज्ञानोबराय तुकोबराने काय करून ठेवलं? अरे उत्तर प्रदेशच्या भागवताचार्याला जर भागवतासाठी पुरावे घ्यायचे असेल तर तुलसीदासजीचे दोहे घ्यावे लागतील, गीतेतले श्लोक घ्यावे लागतील किंवा उपनिषदातले श्लोक घ्यावे लागतील. ज्ञानोबराय तुकोबराने आपल्यासाठी काय करून ठेवलं? भागवत सांगणाऱ्या माणसाने नुसतं निळोबरायच्या 25 गवळणी जरी पाठ केला तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाही.
तुकोबरायची बाल क्रीडा जरी पाठ केली तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाही. नामदेवरायची बाल क्रीडा जरी पाठ केली तरी त्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. एका भागवतकारासाठी आपल्या साधू संतांनी काय केलंय पहा. निळोबरायचे अभंग आहे, तुकोबरायचे अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहे, नामदेवरायचे अभंग आहे, नाथबाबाचे अभंग आहे. ते संस्कृत भागवत सांगण्यासाठी एकनाथी महाराज, एकनाथी भागवत सुद्धा आहे म्हणजे मराठी ओव्या, एवढं चांगलं आपलं करून ठेवलंय. पण आपलं नशीब एवढं खराब आहे, घरी कामधेनू काय पण आपल्याला जर्सीची दूध प्यायची सवय झाली. काय झालंय, घरी कामधेनू काय असून सुद्धा आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. अरे ज्ञानोबराय तुकोबरायतल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी घरात दुसऱ्या महात्म्याचा फोटो सुद्धा नाही लावला पाहिजेत. महाराजी विनंती आहे माझी तुम्हाला, ही वस्तुस्थिती. काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबरायने. परी पाहे बीज शुद्धांगी धरणे करी तुकोबरायकडे गेल्यानंतर तुकोबराय सांगतात, अहो मला कीर्तनकार व्हायचंय, मला समाजामध्ये नाव कमवायचंय. आणि ज्ञानोबरायने सांगितलं हे कोर्ट बंद आहे, तुकोबरायचं कोर्ट सुरू आहे. तुकोबराय म्हणतात, वेड्या, ज्ञानोबराय सारख्या महात्म्याने ज्या अर्थी तुला माझ्याकडे पाठवलं त्या अर्थी समजून चालाव की परिपाहे बीज शुद्धांगी. माणसाने भगवंतावर ज्ञानोबराय तुकोबराय विश्वास ठेवा. ज्ञानोबराय म्हणजे आई आहे. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहे, आई आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय तुमची आणि माझी आई आहे. आणि पोराला जर काही लागत असेल तर त्यानं बापाकडे हट्ट करण्यापेक्षा आईकडे हट्ट केला पाहिजेत. काय केला पाहिजेत, काय नाही करू शकत माझे ज्ञानोबराय. अरे ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर निर्जीव भिंत चालली. ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर एडा ऋग्वेद बोलला. ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर स्त्रीचा पुरुष झाला. ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर मांड्यावर पाठीवर मांडे बाजले. ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली. मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहू शकतात, निर्जीव भिंत चालू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, पाठीवर मांडे बाजू शकतात. तुम्हाला अपेक्षा तरी काय ज्ञानोबराय ऐकून? मला वर्षातून 200 कीर्तन भेटावे, याच्यापेक्षा आपली अपेक्षा काय राहू शकते? एखादी फॉर्च्युनर गाडी भेटावी. आपल्याला उद्धाराची तर काही अपेक्षा ज्ञानोबराय ऐकून नाहीच आहे ना. मग बाकीच्या लोकांना काही मागण्यापेक्षा तुम्ही ज्ञानोबरायच्या दरबारात जा. निश्चित माझी ज्ञानोबराय तुमची आणि माझी मनोकामना पूर्ण करतील. मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू. आणि असे जे संत आहे त्यांचं वर्णन करत असताना निळोबरायने किती गोड केलंय पहा. सर्वांनी हात वर करा बरं. वा वा. पाठीमागे
पाठीमागच्या सर्व मंडळी वा 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 केले. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं फक्त 40 सेकंद भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता. आवाज कमी कर. न पडे गुंथा कोठे काही. या अभंगामध्ये ज्यांनी मार्ग दाखवला, दुस्तर असणारा मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी सोपा केलाय, त्या साधू संतांचं वर्णन करत असताना निळोबराय सांगतात ते कृपावंत आहे, सुख सिंधू आहे. आणि अशा साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली.